माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा, शुभकामना, अभिष्ट चिंतन आणि निरोगी आयुष्य लाभावं अशी मनोकामना करूया। आणि त्या निमित्ताने माननीय मोदीजींचं जीवन हे पूर्णपणे सेवक म्हणून राहिलं आणि म्हणून प्रधानमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते असं म्हणाले, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे। हीच भावना घेऊन मुन्ना महाडिकजी आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी विविध कार्यक्रम करतात। त्यामध्ये एक अभिनव कार्यक्रम ज्यामध्ये 16 तारीख 12 वाजल्यापासून 17 तारीख 12 पर्यंत शासकीय रुग्णालय जी नवरबाच्या मुलींचा जन्म झाला या सगळ्यांना आपण विशेष रूपाने प्रेमरूपी एका अर्थाचा आशीर्वाद शुभेच्छा आपण दिल्या। खरं तर हा स्तुत्य उपक्रम आहे आणि चंदनाच्या बाबतीमधला आपला उपक्रम तर पूर्ण देशात चालवावा अशा पद्धतीचा उपक्रम आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती मी सुद्धा घेईन आणि या पद्धतीने सांस्कृतिक कार्य विभागामध्ये ज्यांना आम्ही पारितोषिक देतो त्या कन्या आणि मुली असतील त्यांना सुद्धा या योजनेत घेता येऊ शकतं का, या सगळ्याचा खर्च करून आम्ही बघतो, तुमच्यावर खर्च टाकणार नाही। आणि म्हणून या कार्यक्रमाला येण्याचा खूप सौभाग्य मला लाभलं। अशाच पद्धतीचे उत्तरोत्तर कार्य भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी आणि माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात हे सरकार उत्तमोत्तम करत राहील अशी शाश्वती देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।